मॅडम, नॅचरल रेमेडीज आणि क्लिनिकल ट्रीटमेंट यामधील काय फरक आहे आणि त्याचा तुम्ही बॅलन्स कसं साधता? सो नॅचरल रेमेडीज म्हणजे काय, की तुम्ही जे घरगुती करता ते नॅचरल रेमेडीज. ओके. आता घरगुती तुम्ही काय करता ह्याला पण काही मर्यादा असतात. बरोबर. कारण आजकाल आता आपण काय झालंय Instagram रीलमुळे सगळेच डॉक्टर झालेले आहेत. घरोघरी डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला तुम्ही स्किन कारण मी आता काही दिवसांपूर्वीच असंच स्क्रोल करता एक जस्ट एक कुठल्यातरी एका इन्फ्लुएन्सरचं रील होतं. त्याच्यात असं सांगितलं गेलं होतं, की तुम्ही टूथपेस्ट लावली तर वांग बरा होतो. आता ही गोष्ट तुम्ही अजिबात करू नका. कारण टूथपेस्ट ही दाताला लावायची गोष्ट आहे, तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला तर नक्कीच तुम्ही लावू नाही शकत. सो ही नॅचरल रेमेडी नसणार. नॅचरल रेमेडी म्हणजे काय, की आपण जे उटणं लावतो, ते सगळ्यात छान असतं. सो उटणं तुम्ही लावा चेहऱ्याला. म्हणजे आठवड्यातनं तुम्ही एकदा किंवा दोनदा जर उटण्याचा लेप जरी लावला, तो तुमच्या चेहऱ्याला नेहमी चांगला असतो. ओके. ते एक आहे. दुसरं बेसन तुम्ही लावता, तर बेसन लावा. सगळ्यात उत्तम म्हणजे काय आहे, की आपली जी घरातली दुधाची साय असते, त्याच्यात हळद हळद मिक्स करायची आणि ती चेहऱ्याला लावायची. ओके. आठवड्यातनं एकदा जरी केलं ना, का आपण असं करायचं त्याचं मागचं कारण पण आहे. कारण हळद जी आहे ती अँटीबॅक्टेरियल आहे आणि ती अँटीव्हायरल आहे. सो त्याच्यामुळे तुमचे जे चेहऱ्यावर म्हणजे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन पण असेल तरी ते कमी होतं. आता ऑफकोर्स हे तुम्हाला जर कुठलं स्किन डिसीज असेल तर काही करायचं नाहीये. हे मी जे सांगते ते नॉर्मल स्किनमध्ये सांगते, की तुम्हाला म्हणजे काहीच नाहीये, स्किन चांगली आहे, फक्त तिला तुकतुकीत ठेवायचंय. त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. ओके. सो ते आपण घरी करू शकतो. हे कधी लावू शकतो आणि किती वेळासाठी? काय अ, हळद आणि आणि हां. सो हळद आणि साय जी आहे ना, हं. ती मिक्स करून आठवड्यातून एकदा तुम्ही रात्रीचं लावा. रविवारी जर तुम्हाला काहीच काम नसेल, तर तुम्ही शनिवारी रात्री लावू शकता. ओके. एक 15 मिनिटासाठी लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. ओके. त्याच्यानंतर थोडंसं आहे ना आईस, हं. अख्खा चेहरा आईसमध्ये घालायची एवढी गरज नाहीये. पण आईस जस्ट आईस ना नुसतं तुम्ही आईस रोल जरी केलं ना, हं. तरी तुमच्या स्किनचे पोर्स पण चांगले क्लोज्ड होतात हं. आणि स्किनमध्ये टाईटनिंग इफेक्ट येतं. हं. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम स्किन टाईट व्हायला लागते जर तुम्ही नुसतं आईस रोल जरी केलं तरी. ओके. सो म्हणून आईस रोलर्स असतात हं. किंवा नॉर्मल तुम्ही एक आईस क्यूब जरी फ्रिजमधून घेतलं, एक रोल केलं, ते रोज रात्री केलत ना तरी चालेल. ओके. स्किन छान राहील. सकाळी उठल्यावर तुम्हाला स्किन सॉफ्ट पण वाटेल तुमची. हं. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केलात ना, या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. त्या कोणाला त्याच्याने अपाय होणार नाही. हं. पण ते इनो टाका, ते मिक्स करा, मग ते लिंबू पिळा, ते सगळं नका करू, जे आपण आजकाल रीलमध्ये बघतो. सो बघतो. त्या सगळ्या गोष्टी कारण त्या तुमच्या स्किनसाठी घातकी गोष्टी होतात. बरोबर. हे तुम्हाला चालतं. दुसरी गोष्ट म्हणजे असते ती मेडिकेटेड. मेडिकेटेड म्हणजे जेव्हा आम्ही तुम्हाला डेली रूटीन देतो. सो डेली रूटीनमध्ये आम्ही जे फेस वॉश पण देतो, ते पण मेडिकेटेड फेस वॉश असतात. ओके. म्हणजे प्रत्येक स्किनच्या हिशोबाने त्याचं इन्ग्रीडियंट बदलतं. हं. जसं फॉर एक्झाम्पल आता जर मला एक लेमॅन लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, तर आता ॲक्ने प्रोन स्किन आहे. त्या ॲक्ने प्रोन स्किनला जास्त करून मी सॅलिसिलिक बेस गोष्ट देणार ओके. किंवा मी टी ट्री बेस गोष्ट गोष्ट देईल. ओके. पण मला जर समजा पिगमेंटेशनसाठी द्यायचं, तर पिगमेंटेशनवाल्यांना मी ग्लायकॉलिक बेस गोष्टी देईल. हं. सो म्हणजे अशा काही गोष्टी आहेत म्हणजे इन्ग्रीडियंट्स जे आपण म्हणतो, ते प्रत्येक इन्ग्रीडियंट हे वेगळं असतं. प्रत्येक स्किनच्या हिशोबाने ते आपण ठरवतो ओके. आणि मग आपण ते तसं पेशंटला देतो. सो या ज्या आहेत त्या मेडिकेटेड गोष्टी आहेत. त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला तुमच्या स्किनची प्रॉपर काळजी घ्यायची असेल, तर डेली रुटीन सुद्धा तुम्ही डॉक्टरकडूनच प्रॉपर बनवून घ्या आणि त्याच हिशोबाने हे कारण तेच आहे जे तुम्हाला मेंटेनन्ससाठी पुढे उपयोगी पडणार आहे. बरोबर.